रात्रीचे 12 वाजले होते. हॉटेल जवळजवळ रिकामे झाले होते. एक तरुणी हॉटेल एकटी सांभाळत होती. मी जेवण करून पैसे द्यायला काउंटरवर गेलो आणि नकळत माझ्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला. त्या क्षणी जणू वेळ थांबली. तिची नजरेत एक प्रश्न, एक भावना होती, जी शब्दात नव्हती पण स्पष्ट जाणवत होती. मी पैसे देऊन बाहेर पडायला वळलो, पण तेवढ्यात अचानक पाठीमागून धावत आली आणि मला म्हणाली. मी मग हळूच मागे पाहिलं. ती माझ्यासमोर येऊन थांबली. तिने माझा हात घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मला काहीतरी सांगायचं आहे. ती काही शांत राहिली आणि पुढच्या क्षणी तिने जे बोललं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं नाव विशाल आहे. मी गावाकडून पहिल्यांदाच या मोठ्या शहरात आलो होतो. माझ्याकडे काहीच नव्हते, ना ओळखी ना मोठे पैसे, फक्त एक मोठी बॅग आणि त्याहून मोठे स्वप्न होते. गाव सोडताना मनात प्रचंड धडपड होती. पाय पुढे सरत नव्हते, पण स्वतःलाच पुन्हा समजावत होतो, विशाल घाबरून चालणार नाही. आई बाबा गावात खूप कष्टाने जगत आहे. तुला काहीतरी करून दाखवायचं आहे. या शहरात स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. त्या शब्दांनी जणू मला आतून धीर दिला आणि मी स्वतःला सावरत शहराच्या दिशेने पाऊल टाकलं. शहरात पाय टाकल्यावर लगेच जाणवलं की इथलं जीवन अजिबात सोपं नाही. इथे प्रत्येकजण धावपळीत इतका गुंतलेला होता की कुणाला कुणाकडे पाहायला सुद्धा वेळ नव्हता. प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळी घाई, एक वेगळं स्थान दिसत होतं. सुरुवातीचे काही दिवस मी कामाच्या शोधात अक्षरशः भटकत होतो. एक एक ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी आशेचे दरवाजे ठोठावत होतो, पण हातात काहीच लागत नव्हतं. राहायला जागा नव्हती, त्यामुळे रात्री बस स्टँडवर काढत होतो. थंडी, डास, मनातील अनिश्चितता याच्याशी रोजची झुंज सुरू होती. कधी एकदा वडापाव खाऊन पोट भरायचो, तर कधी उपाशी पोटी झोपायचो. त्या रात्री खूप लांब वाटायच्या आणि प्रत्येक सकाळी एक नवीन संघर्ष घेऊन यायच्या. अशीच एका रात्री माझी तरुणीशी ओळख झाली. ते सगळेही माझ्यासारखे संघर्ष करणारे होते, पण त्यांच्या डोळ्यात हार मानलेली नव्हती, उलट जिद्द होती. त्यांनी मला मदतीचा हात दिला. त्यांनी मला टेम्पो चालवायला शिकवलं. सुरुवातीला मला जमत नव्हतं. हातपाय थरथरत होते. रस्त्यावर गाडी चालवताना भीती वाटायची. एखादी चूक झाली तर काय होईल याची काळजी सतत मनात असायची. पण मी शिकू लागलो. चुका करत करत अनुभव घेत राहिलो आणि अनुभवातून आत्मविश्वास वाढू लागला. काही दिवसातच मी टेम्पोवर काम करू लागलो. रोजचे थोडेफार पैसे मिळू लागले आणि मी प्रत्येक रुपया जपून साठवू लागलो. कारण मला माहीत होतं की हाच पैसा माझ्या पुढच्या आयुष्याचा पाया घालणार आहे. दिवस रात्र मेहनत करत, स्वतःच्या गरजा कमी करत मी एकच स्वप्न पाहत होतो, स्वतःचा टेम्पो घेण्याचं. काही महिन्यांनी माझ्या मेहनतीला फळ मिळालं. मी एक सेकंड हँड टेम्पो विकत घेतला. त्या दिवशी डोळ्यात आनंदाश्रू होते. मला असं वाटलं की आयुष्यातली पहिल्यांदाच मी काहीतरी मोठं साध्य केलं आहे. माझ्या संघर्षाला एक दिशा मिळाली आहे. पण अजूनही एक प्रश्न उभाच होता. हा टेम्पो कुठं चालवायचा आणि रात्री कुठं झोपायचं? शहरात पार्किंगसाठी जागा नव्हती आणि रूम सुद्धा सहज मिळत नव्हत्या. कारण माझ्याकडे टेम्पो होता आणि ठिकाण चौकशी केली, पण सगळीकडे नकारच मिळाला. त्यामुळे मी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर रूम शोधायला सुरुवात केली. एक दिवस मी खूप दमलो. शरीर थकलं होतं, मन सुद्धा थोडं खचलं होतं आणि भूक तर लागलीच होती. म्हणून मी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. अगदी साधं होतं, पण स्वच्छ आणि शांत वातावरण होतं. जणू त्या गोगाटात एक छोटासा निवांत कोपरा मिळाला होता. मी आत जाऊन एका टेबलवर बसलो आणि अचानक माझं लक्ष समोर गेलं. हॉटेल एक तरुणी चालवत होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि साधेपणा दोन्ही दिसत होते. तिच्या हालचालीमध्ये एक प्रकारची शिस्त आणि मनापासून काम करण्याची वृत्ती जाणवत होती. हॉटेलमध्ये फक्त 2-3 ग्राहक होते, पण ती प्रत्येक वेळी प्रत्येकाची काळजी इतक्या आपुलकीने घेत होती की पाहून आश्चर्य वाटलं. काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. जणू त्या गर्दीचे अनोळखी शहरात पहिल्यांदाच कुणीतरी आपुलकीचं काम करताना दिसत होतं. आणि त्या क्षणी एक वेगळी शांतता जाणवली. मग एक व्हेज थाळी मागवली
काही वेळात तीच तरुणी माझ्यासमोर थाळी घेऊन आली. तिच्या हातात तो साधा पण उदारपणा जाणवत होता. जणू जेवणात केवळ चव नव्हती तर मनापासून केलेली सेवा होती. मी जेवण करू लागलो आणि थोड्या अंतरावर उभी राहून ती व्यवस्थित आहे का हे पाहत होती. तिच्या नजरेत एक जबाबदारी, काळजी स्पष्ट दिसत होती. जेवण इतकं स्वादिष्ट होतं की मला घरची आठवण आली. प्रत्येक घासात वेगळी चव आणि प्रेम जाणवत होतं आणि त्या क्षणी मला जाणवलं किती दिवसांनी मी मनापासून जेवत आहे. जेवण झाल्यावर काउंटरवर पैसे द्यायला गेलो आणि सहज विचारलं, येथे कुठे भाड्याने रूम मिळेल का? ती थोडी आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाली, कोणाला हवी आहे? मी हलकेच हसत म्हणालो, मलाच हवी आहे. ती म्हणाली, वरती 2 रूम शिल्लक आहेत. मग तिने विचारले, कोण कोण राहणार आहे? मी उत्तर दिलं, मी एकटाच आणि माझा टेम्पो आहे. तो इथे पार्क करावा लागेल. तो मला चालत असेल तर बघा. ती काही क्षण विचारात पडली, कदाचित परिस्थितीचा अंदाज घेत होती आणि मग शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तिच्या एका वाक्याने माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. मग तिने विचारलं, तुमचं नाव काय? मी म्हणालो, माझं नाव विशाल आहे. ती हलकेच हसली आणि म्हणाली, माझं नाव शिल्पा आहे. चला तुम्हाला रूम दाखवते. मग तिच्या मागे वरच्या मजल्यावर गेलो. जिना चढताना माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती. तिने दरवाजा उघडला आणि मला रूम दाखवू लागली. एक छोटंसं किचन, एक मोठा हॉल, खिडकीतून येणारी थंड हवा आणि साधं पण आरामदायक वातावरण. त्या जागेत एक वेगळी शांतता होती जी मला लगेच भावली. मी आजूबाजूला नजर फिरवत म्हणालो, ठीक आहे, पण भाडं किती आहे? ती थोडी हसली आणि म्हणाली, 3,000 रुपये. माझ्यासाठी ते भाडं परवडणारं होतं, कारण आता माझ्याकडे स्वतःचा टेम्पो होता आणि कमाई सुरू झाली होती. मी लगेच म्हणालो, ठीक आहे, मी आजपासून राहिलो तर चालेल का? ती माझ्याकडे पाहून सहजपणे म्हणाली, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही 2,000 रुपये काढून तिला म्हणालो, हा ॲडव्हान्स घ्या. ती म्हणाली, ॲडव्हान्स द्यायची काही गरज नाही. पण मी आग्रह केला, असू द्या. आणि आमचं थोडंफार बोलणं झालं. तिच्या बोलण्यात एक साधेपणा आणि आपुलकी होती जी मला अनोळखी शहरात पहिल्यांदा जाणवली. आणि त्या क्षणी मला असं वाटलं, कदाचित हा प्रवास थोडासा सोपा होणार आहे. ती म्हणाली, काही गरज लागली तर सांगा. इथे शेजारीच माझं सुद्धा घर आहे. म्हणजे तिचं घर माझ्या घराला चिटकूनच होतं. माझा टेम्पो थोडंसं सामान होतं, अंथरूण पांघरूण होतं, काही कपडे होते. ते खाली उतरवून हळूहळू वरच्या खोलीत नेऊन व्यवस्थित ठेवले. इतक्या दिवसांनी मला स्वतःची जागा मिळाली होती, त्यामुळे मनात एक मोठं ओझं उतरल्यासारखं होतं. जणू आतापर्यंत सगळा थकवा 4 भिंतीमध्ये विरघळून गेला होता. काही वेळ मी शांत बसून राहिलो. खिडकीतून येणारी थंड हवा, बाहेरचा हलकासा घोंगाट आणि आतला निवांत शांतता याच एक वेगळं मिश्रण मला अनुभवायला मिळत होतं. आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आयुष्याने मला एक छोटासा पण खूप महत्त्वाचा आधार दिला आहे. मी खूप खुश होतो, कारण राहण्याची सोय झाली होती. खालीच हॉटेल होतं, म्हणजे जेवणाची चिंता नव्हती आणि पुढे जाऊन कदाचित मेससुद्धा लावता येईल असा विचारही मनात डोकावून गेला. पण त्याबद्दल अजून बोलायचं होतं. त्या रात्री मी इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा निर्धास्तपणे झोपलो. ना कुठली भीती, ना कुठलाही ताण, फक्त एक नव्या सुरुवातीची गोड जाणीव. सकाळी लवकरच डोळे उघडले. मन ताजंतवानं होतं. मी फ्रेश झालो आणि टेम्पोची चावी घेत खाली हॉटेलमध्ये आलो. पाहतो तर काय, सकाळी लवकरच हॉटेल सुरू झालं होतं आणि शिल्पा एकटीच सांभाळत होती. तिने माझ्याकडे पाहून हलकेच हसत स्वागत केलं. त्या हसण्यात एक आपुलकी, एक साधेपणा होता जो मनाला अगदी आतपर्यंत भिडून गेला. मी म्हणालो, एक गरम चहा द्या आणि काही नाश्ता असेल तर द्या. काही क्षणातच गरमागरम चहा घेऊन आली. त्या क्षणी ती खूप सुंदर दिसत होती. साधेपणातलं सौंदर्य तिच्या प्रत्येक हालचालीतून झळकत होतं. मी तिच्या हातात
तो चहा घेतला. चहा छान होता की पहिल्याच घोटात शरीरात एक वेगळी ऊर्जा संचारली. गोड सुगंधी आणि मनाला प्रसन्न करणारा. थोड्याच वेळात नाश्ताही आणून दिला. तिला चालण्यात एक वेगळीच लय होती आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले केसांची एक बट वारंवार आपल्या नाजूक हाताने कानामागे सारत होती. तो छोटासा हावभाव माझ्या लक्षात राहिला. खरंच ती खूप सुंदर होती, पण तिचं सौंदर्य केवळ दिसण्यात नव्हतं, तर तिच्या स्वभावात, तिच्या वागण्यात, तिच्या कामा करण्याच्या पद्धतीत होतं. काही वेळ नाश्ता झाला. मी पैसे द्यायला काउंटरवर गेलो. पैसे दिले आणि हलकं स्मित देत कामाला निघालो. सुरुवातीला थोडीफार भाड्याची कामे मिळू लागली आणि हळूहळू माझा रोजचा दिनक्रम ठरून गेला. सकाळी लवकर उठणं, शिल्पाचा हातचा नाश्ता करणं, तिच्याशी 2 शब्द बोलणं, तिच्याकडे एकटक पाहून एक हलकीशी स्माईल देणं, मग दिवसभर टेम्पो चालवणं आणि संध्याकाळी परत तिच्याच हॉटेलवर येणं. गाडी तिच्या हॉटेलच्या बाजूला लावणं, तिच्या हातचं एक वेळची थाळी खाणं, जेवत असताना तिला चोरून पाहणं आणि खोलीत जाऊन दिवसाचा थकवा विसरणं, हा दिनक्रम माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला होता. पण सगळ्या दिवसात एक गोष्ट मात्र मला सतत खटकत होती. शिल्पाच्या हॉटेलमध्ये मला कधीही दुसरा कोणताही तरुण दिसला नाही. ना तिच्या घरी कोणी येताना जाताना दिसायचं. ती एकटी सांभाळत होती. हॉटेल, घर, ग्राहक, सगळं काही. तिच्या चेहऱ्यावर थकवा कधी दिसत नसे, पण तिच्या डोळ्यात एक खोल शांतता होती, जी काहीतरी सांगून जात होती. माझ्या मनात सतत विचार यायचे, ती एकटी का राहते? तिच्यासोबत कोणीच का नाही? तिच्या आयुष्यात काय घडलं असेल? मला तिनं सगळं विचारायचं होतं, पण धाडस होत नव्हतं. कुठेतरी वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करतोय असं वाटायचं. असेच दिवस जात होते आणि जवळजवळ 1 महिना कसा गेला कळलंही नाही. आता भाडं देणं गरजेचं होतं. माझ्या मेहनतीमुळे चांगले पैसे मिळत होते, त्यामुळे मी साठवलेल्या पैशातून 3,000 रुपये बाजूला काढले आणि मनाला ठरवलं की आजच देऊन टाकायचे. त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे शिल्पाच्या हॉटेलवर गेलो. टेबलावर बसलो आणि म्हणालो, एकच व्हेज थाळी द्या. काही वेळात शिल्पा तिच्या नाजूक हाताने थाळी घेऊन आली. तिने चपात्या, भात, भाजी, वरण, साधं अतिशय स्वादिष्ट जेवण. त्या जेवणात एक घरगुती चव होती, जी मनाला अगदी समाधान देत होती. त्यावेळी हॉटेलमध्ये फारशी गर्दी नव्हती. वातावरण शांत, निवांत होतं. मी जेवत असताना तिच्याकडे पाहत होतो आणि अधूनमधून ती सुद्धा माझ्याकडे पाहून हलकंसं हसत होती. त्या नजरेत काहीतरी खास होतं, जे शब्दात सांगता येणार नव्हतं. काही वेळात जेवण झालं. शिल्पा आली, माझ्यासमोर ताट उचलून घेऊन गेली. मी अजून 5 मिनिटं तिथंच बसून राहिलो. आता हॉटेलमध्ये कोणीच नव्हतं. सगळे ग्राहक गेले होते. फक्त मी आणि शिल्पा होतो. माझ्या मनातले प्रश्न डोकावू लागले आणि यावेळी धाडस केलं. मी शिल्पाचा आवाज दिला, तुमच्याशी थोडं काम होतं. ती माझ्याकडे आली. मी खिशातून पैसे काढले आणि म्हणालो, हे तुमच्या भाड्याचे पैसे. ती म्हणाली, अहो एवढी काय घाई होती? नंतर दिले असते तर चालले असतं. मी हसत म्हणालो, नाही, आता मला इथे येऊन 1 महिना झाला आहे. पैसे वेळेवर दिलेले बरे. थोड्या वेळात शांतता पसरली आणि मग हळूच माझ्या मनातला प्रश्न विचारायचं धाडस केलं, तुम्हाला एकट्याला खूप त्रास होत असेल ना? कारण मी पाहतोय 1 महिना झाला तुमच्या हॉटेलवर फक्त तुम्ही एकट्याच असता, दुसरं कोणीही दिसत नाही. तुम्हाला हे सगळं एकटीला कसं जमतं? आणि तुमच्या मदतीला कोणीच नाही. तुमच्या घरी मला कधी कोणी दिसलं नाही. असं का? तुमच्या एकट्याच राहता का? असं एक ना अनेक प्रश्न तिच्यावर एकदम विचारले आणि माझ्या आवाजातली उत्सुकता व काळजी दोन्ही तिला जाणवली असावी. ती काही क्षण थांबली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू तसंच होतं, पण त्या हसण्यात एक वेगळीच वेदना दडलेली होती, जी शब्दापेक्षा जास्त बोलकी वाटत होती. तिच्या डोळ्यात हळूहळू पाणी तरळू लागलं आणि मंद थरथरत्या आवाजात म्हणाली, खरं सांगू का? मागचं 1.5 वर्ष झाली मी एकटीच राहते आहे. एकटीच हॉटेल चालवते आहे. नियतीने माझ्या आयुष्यात खूप मोठं दुःख लिहिलं. वरून मी तुम्हाला हसताना दिसते असेल, पण आतून मात्र खूप तुटलेली आहे.
तिच्या त्या प्रत्येक शब्दामध्ये एक खोल जखम होती जी अजूनही भरलेली नव्हती. मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. तिच्या डोळ्यात उसळणारे अश्रू जणू तिच्या मनातल्या वेदनेची साक्ष होती. ती पुढे म्हणाली, हे हॉटेल, हे घर माझ्या नवऱ्याने खूप कष्टाने उभं केलं आहे. आम्ही दोघे खूप आनंदात आयुष्य जगत होतो. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण त्या 3 वर्षात आम्ही खूप मोठी स्वप्न पाहिली होती. एकत्र काम करायचो, हॉटेल मोठं करायचं, अजून काही शाखा उघडायच्या. आम्ही दोघं मिळून प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही हसत खेळत काम करायचो. थकवा कधी जाणवत नव्हता, कारण सोबत होती. ती थोडी थांबली, जणू आठवण पुन्हा जगत होती. पण लगेच तिचा चेहरा पुन्हा दुःखाने वरून गेला. पण एक दिवस अचानक सगळं बदललं. ती म्हणाली की तिचा आवाज पुन्हा कापू लागला. त्या दिवशी माझा नवरा हॉटेलमध्ये काम करत होता. सगळं नेहमीसारखं चाललं होतं आणि अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. मला काही कळायच्या आत तो खाली कोसळला. मी घाबरून गेले. ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन गेले, पण काहीच उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅक आला होता आणि तो मला कायमचा सोडून गेला. हे सांगताच तिचा आवाज पूर्णपणे तुटून गेला आणि तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या एका क्षणात माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या दिवसानंतर प्रत्येक गोष्ट बदलली. या भिंती, हे हॉटेल, प्रत्येक वस्तू, सगळं काही याची आठवण करून द्यायचं. काही दिवस तर मी पूर्णपणे हरवून गेलो होतो. काहीच करावंसं वाटत नव्हतं. लोकांच्या वाईट नजरा सहन कराव्या लागल्या. एकटी स्त्री म्हणून जगणं किती कठीण असतं हे मला रोज जाणवत होतं. काही लोकांनी तर चुकीचा प्रस्तावही दिले. काहींनी सहानुभूतीच्या नावाखाली माझा फायदा घ्यायचा प्रयत्न केला. पण मी स्वतःला सावरलं, कारण मला माहीत होतं की जर मी खचले तर सगळं संपलं. मी पुन्हा उभा राहिले, जिद्दीने, स्वतःच्या बळावर, कारण थांबावाचा पर्यायच नव्हता. ती बोलत होती आणि मी शांतपणे ऐकत होतो. तिचं दुःख खूप मोठं होतं, पण त्याहून मोठी जिद्द होती. मी हलक्या आवाजात म्हणालो, माफ करा, तुमचं दुःख खूप मोठं आहे, पण तुम्ही आतून सावरलात आणि पुन्हा उभ्या राहिलात, हे खूप मोठं आहे. माझ्या त्या शब्दांनी कदाचित तिला थोडासा आधार मिळाला असावा. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, माझं जाऊ द्या, तुम्ही पण एकटी राहता असं का? तिच्या या प्रश्नाने मी थोडा विचारात पडलो आणि मग शांत माझी कहाणी सांगू लागलो. आई बाबा गावाकडे असतात. घरची परिस्थिती खूप हालाखीची आहे आणि आई बाबा आता वयस्कर झाले आहेत. त्यांना कष्टाचं काम जमत नाही. मी खूप दिवस गावाकडे काम केलं, पण तिथे चांगले पैसे मिळत नव्हते, म्हणून शहरात आलो. काहीतरी करून दाखवायचं आणि थोडा आधार द्यायचा म्हणून सुरुवातीला खूप त्रास झाला. पैसे नव्हते, राहायला जागा नव्हती, बसस्टँडवर झोपायचो, उपाशी दिवस काढायचो. पण हळूहळू काम मिळायला लागलं, पैसे साठवले आणि थोडंफार उभं राहू शकलो. आणि सुदैवाने तुम्ही मला राहायला जागा दिली, टेम्पो पार्क करायला जागा दिलीत आणि तुमच्या हाताचं गोड जेवणही मिळतं. मी हलकेच हसलो, पण त्या हसण्यातही थोडीशी कळवण्याची भावना होती. पुढे म्हणालो, मी अजून अविवाहित आहे, लग्न करणं बाकी आहे, पण घरी काही प्रॉपर्टी नाही, त्यामुळे लग्न जमत नाही. आई बाबांना खूप इच्छा आहे की माझं लग्न व्हावं, त्यांच्या हातात नातवंड खेळावीत, पण अजूनही सगळं स्वप्न वाटतंय. हे बोलताच माझ्या डोळ्यात नकळतच अश्रू आले. काही क्षण आम्ही दोघे शांत एकमेकाकडे पाहत राहिलो. दोघांच्या आयुष्यात वेगळी दुःख होती, पण त्या क्षणी आम्ही एकमेकांच्या वेदना समजून घेत होतो. एकमेकांना न बोलताही आधार देत होतो. काही वेळाने शिल्पा हळू आवाजात म्हणाली, काळजी करू नका, तुमचं लवकरच लग्न होईल आणि काही मदती लागली तर नक्की सांगा. तिच्या शब्दात एक प्रामाणिकपणा होता. मीही म्हणालो, तुम्हालाही काही मदत लागली तर मला सांगा. तेवढ्यात रात्री बरीच झाली होती. बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती.
शिल्पा हॉटेल आवरायला लागली. मी म्हणालो, काही मदत करू का? पण तिने लगेच नकार दिला. नको, तुम्ही थकलात, जा आराम करा. तरी सुद्धा मी तिचे ऐकले नाही. टेबल खुर्च्या आवरणं, भांडी जागेवर ठेवणं, काउंटर नीट करणं अशा छोट्या मोठ्या कामात मी मदत करू लागलो. ती मध्ये मला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मी हसत हसत काम करत राहिलो. काही वेळात सगळं आवरून झालं आणि मग तिने हॉटेलला कुलूप लावलं. आम्ही दोघेही पायऱ्या चढून वर येऊन लागलो, कारण आमच्या खोल्या शेजारीच होत्या. ती माझ्या पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे काही अंतरावर चालत होतो, पण माझं लक्ष पूर्णपणे तिच्यावर होतं. तिचं शांत, साधं आणि तरी मनाला भुरळ घालणारं सौंदर्य माझ्या डोळ्यातून काही केलं जात नव्हतं. तिचं दुःख ऐकून मनही भरून आलं होतं, कारण आमच्या दोघांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचं पण तितकंच खोल दुःख होतं आणि त्या भावनिक वातावरणातच आम्ही वर येत होतो. पायऱ्यावर एक शांतता होती, जणू आमच्या मनातले विचार त्या जागेत भ्रमत होते. आणि अचानक तिचा पाय घसरला. ती किंचाळत डगमगली आणि तोंडून हलकासा ओरडण्याचा आवाज आला. ती अगदी माझ्या पुढेच होती. नकळत क्षणाचाही विलंब न करता मी माझा हात पुढे करून तिला सावरलं. जर त्या क्षणी तिला आधार दिला नसता तर ती नक्कीच खाली पडली असती आणि कदाचित दुखापतही झाली असती. पण त्या क्षणाला सगळं काही थांबल्यासारखं वाटलं. त्या अंधुक प्रकाशात आम्ही दोघे एकमेकाकडे स्थिर नजरेने पाहत राहिलो, जणू वेळच थांबली होती आणि फक्त आमचे श्वास आणि धडधडणारी हृदये एकमेकांना ऐकू येत होती. तिच्या चेहऱ्यावर त्या क्षणी एक वेगळीच खरं मनापासून हास्य उमटलं होतं. तिच्या डोळ्यात काहीतरी नवीन, अनोळखी पण ओळखीचा भासणारा भाव दिसत होता आणि त्या नजरेत इतकी खोली होती की शब्दाची गरज नव्हती. काही क्षणांनी ती हलक्या आवाजात म्हणाली, थँक्यू, आणि मला लाजत लाजत माझ्यापासून दूर झाली. तिच्या चालण्यात एक वेगळीच घाई होती, जणू ती त्या क्षणापासून दूर पळत होती. पण जाताना तिने पुन्हा एकदा वळून माझ्याकडे पाहिले आणि छोटीशी स्माईल दिली. ती स्माईल माझ्या मनात खोल कोरली गेली, इतकी की मी डोळे बंद केले तरी स्माईल माझ्या डोळ्यासमोर येत होती. मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की नेमकं काय घडत होतं. मी माझ्या खोलीत बसलो, बेडवर पडून राहिलो, पण डोळे मिटले तर मन मात्र जागच होतं. तिचा घसरलेला पाय, मी दिलेला आधार, तिचं लाजरं हसू, तिच्या डोळ्यातले भाव, हे सगळं पुन्हा पुन्हा माझ्या मनात फिरत होतं आणि आठवणीमध्ये मी नकळत हरवून गेलो होतो. दिवस पुढे सरकत गेले, पण त्या क्षणाची आठवण मात्र ताजीच राहिली, जणू ती माझ्या आयुष्याचा एक खास भाग बनली होती. एक दिवस संध्याकाळी काम आटपून टेम्पो घेऊन परत आलो. थकलो होतो. नेहमीप्रमाणे जेवण करून वर आलो आणि झोपलो. पण मध्यरात्री अचानक अंग तापाने फणफणू लागलं, शरीर गरम होऊ लागलं, थंडी वाजू लागली, डोके जड झालं. काय करावं समजेना. मी रात्रभर तसाच पडून राहिलो. कधी डोळा लागत होता तर कधी अचानक जाग येत होती. शरीरात इतका अशक्तपणा आला होता की उठण्याचीही ताकद नव्हती. मला वाटत होतं की मी थोड्या वेळाने बरा वाटेल, म्हणून मी काही न करता तसाच पडून राहिलो. पण सकाळ झाली तर काहीच फरक पडला नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा घड्याळातले 8 वाजले होते. अंग अजूनही तापाने परघळत होते. रात्रीचे 12 वाजले होते. हॉटेल जवळजवळ रिकामे झाले होते. एक तरुणी हॉटेल एकटी सांभाळत होती. मी जेवण करून पैसे द्यायला काउंटरवर गेलो आणि नकळत माझ्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला. त्या क्षणी जणू वेळ थांबली. तिची नजरेत एक प्रश्न, एक भावना होती जी शब्दात नव्हती पण स्पष्ट जाणवत होती. मी पैसे देऊन बाहेर पडायला वळलो, पण तेवढ्यात अचानक पाठीमागून धावत आली आणि मला म्हणाली, थांबा. मी मग हळूच मागे पाहिलं. ती माझ्यासमोर येऊन थांबली. तिने माझा हात घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मला काहीतरी सांगायचं आहे. ती
ती काही शांत राहिली आणि पुढच्या क्षणी तिने जे बोललं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं नाव विशाल आहे. मी गावाकडून पहिल्यांदाच या मोठ्या शहरात आलो होतो. माझ्याकडे काहीच नव्हते, ना ओळखी ना मोठे पैसे, फक्त एक मोठी बॅग आणि त्याहून मोठे स्वप्न होते. गाव सोडताना मनात प्रचंड धडपड होती. पाय पुढे सरत नव्हते, पण स्वतःलाच पुन्हा समजावत होतो, विशाल घाबरून चालणार नाही. आई बाबा गावात खूप कष्टाने जगत आहे. तुला काहीतरी करून दाखवायचं आहे. या शहरात स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. त्या शब्दांनी जणू मला आतून धीर दिला आणि मी स्वतःला सावरत शहराच्या दिशेने पाऊल टाकलं. शहरात पाय टाकल्यावर लगेच जाणवलं की इथलं जीवन अजिबात सोपं नाही. इथे प्रत्येकजण धावपळीत इतका गुंतलेला होता की कुणाला कुणाकडे पाहायला सुद्धा वेळ नव्हता. प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळी घाई, एक वेगळं स्थान दिसत होतं. सुरुवातीचे काही दिवस मी कामाच्या शोधात अक्षरशः भटकत होतो. एक ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी अशीचे दरवाजे ठोठावत होतो, पण हातात काहीच लागत नव्हतं. राहायला जागा नव्हती, त्यामुळे रात्री बस स्टँडवर काढत होतो. थंडी, डास, मनातील अनिश्चितता याच्याशी रोजची झुंज सुरू होती. कधी एकदा वडापाव खाऊन पोट भरायचो, तर कधी उपाशी पोटी झोपायचो. त्या रात्री खूप लांब वाटायच्या आणि प्रत्येक सकाळी एक नवीन संघर्ष घेऊन यायच्या. अशीच एका रात्री माझी तरुणीशी ओळख झाली. ते सगळेही माझ्यासारखे संघर्ष करणारे होते, पण त्यांच्या डोळ्यात हार मानलेली नव्हती, उलट जिद्द होती. त्यांनी मला मदतीचा हात दिला. त्यांनी मला टेम्पो चालवायला शिकवलं. सुरुवातीला मला जमत नव्हतं. हातपाय थरथरत होते. रस्त्यावर गाडी चालवताना भीती वाटायची. एखादी चूक झाली तर काय होईल याची काळजी सतत मनात असायची. पण मी शिकू लागलो. चुका करत करत अनुभव घेत राहिलो आणि अनुभवातून आत्मविश्वास वाढू लागला. काही दिवसातच मी टेम्पोवर काम करू लागलो. रोजचे थोडेफार पैसे मिळू लागले आणि मी प्रत्येक रुपया जपून साठवू लागलो, कारण मला माहीत होतं की हाच पैसा माझ्या पुढच्या आयुष्याचा पाया घालणार आहे. दिवस रात्र मेहनत करत, स्वतःच्या गरजा कमी करत मी एकच स्वप्न पाहत होतो, स्वतःचा टेम्पो घेण्याचं. काही महिन्यांनी माझ्या मेहनतीला फळ मिळालं. मी एक सेकंड हँड टेम्पो विकत घेतला. त्या दिवशी डोळ्यात आनंदाश्रू होते. मला असं वाटलं की आयुष्यातली पहिल्यांदाच मी काहीतरी मोठं साध्य केलं आहे. माझ्या संघर्षाला एक दिशा मिळाली आहे. पण अजूनही एक प्रश्न उभाच होता. हा टेम्पो कुठं चालवायचा आणि रात्री कुठं झोपायचं? शहरात पार्किंगसाठी जागा नव्हती आणि रूम सुद्धा सहज मिळत नव्हत्या. कारण माझ्याकडे टेम्पो होता आणि ठिकाण चौकशी केली, पण सगळीकडे नकारच मिळाला. त्यामुळे मी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर रूम शोधायला सुरुवात केली. एक दिवस मी खूप दमलो, शरीर थकलं होतं, मन सुद्धा थोडं खचलं होतं आणि भूक तर लागलीच होती. म्हणून मी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. अगदी साधं होतं, पण स्वच्छ आणि शांत वातावरण होतं. जणू त्या गोगाटात एक छोटासा निवांत कोपरा मिळाला होता. मी आत जाऊन एका टेबलवर बसलो आणि अचानक माझं लक्ष समोर गेलं. ते हॉटेल एक तरुणी चालवत होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि साधेपणा दोन्ही दिसत होते. तिच्या हालचालीमध्ये एक प्रकारची शिस्त आणि मनापासून काम करण्याची वृत्ती जाणवत होती. हॉटेलमध्ये फक्त 2-3 ग्राहक होते, पण ती प्रत्येक वेळी प्रत्येकाची काळजी इतक्या आपुलकीने घेत होती की पाहून आश्चर्य वाटलं. काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. जणू त्या गर्दीचे अनोळखी शहरात पहिल्यांदाच कुणीतरी आपुलकीचं काम करताना दिसत होतं. आणि त्या क्षणी एक वेगळी शांतता जाणवली. मग एक वेज थाळी मागवली. काही वेळात तीच तरुणी माझ्यासमोर थाळी घेऊन आली. तिच्या हातात तो साधा पण उदारपणा जाणवत होता. जणू जेवणात केवळ चव नव्हती, तर मनापासून केलेली सेवा होती. मी जेवण करू लागलो आणि थोड्या अंतरावर उभी राहून ती व्यवस्थित आहे का हे पाहत होती. तिच्या नजरेत एक जबाबदारी, काळजी स्पष्ट दिसत होती. जेवण इतकं स्वादिष्ट होतं की मला घरची आठवण आली. प्रत्येक घासात
वेगळी चव आणि प्रेम जाणवत होतं. आणि त्या क्षणी मला जाणवलं किती दिवसांनी मी मनापासून जेवत आहे. जेवण झाल्यावर काउंटरवर पैसे द्यायला गेलो आणि सहज विचारलं, इथे कुठे भाड्याने रूम मिळेल? ती थोडी आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाली, कोणाला हवी आहे? मी हलकेच हसत म्हणालो, मलाच हवी आहे. ती म्हणाली, वरती 2 रूम शिल्लक आहेत. मग तिने विचारले, कोण कोण राहणार आहे? मी उत्तर दिलं, मी एकटाच आणि माझा टेम्पो आहे. तो इथे पार्क करावा लागेल. तो मला चालत असेल तर बघा. ती काही क्षण विचारात पडली, कदाचित परिस्थितीचा अंदाज घेत होती आणि मग शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. तिच्या एका वाक्याने माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. मग तिने विचारलं, तुमचं नाव काय? मी म्हणालो, माझं नाव विशाल आहे. ती हलकेच हसली आणि म्हणाली, माझं नाव शिल्पा आहे. चला तुम्हाला रूम दाखवते. मग तिच्या मागे वरच्या मजल्यावर गेलो. जिना चढताना माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती. तिने दरवाजा उघडला आणि मला रूम दाखवू लागली. एक छोटंसं किचन, एक मोठा हॉल, खिडकीतून येणारी थंड हवा आणि साधं पण आरामदायक वातावरण. त्या जागेत एक वेगळी शांतता होती जी मला लगेच भावली. मी आजूबाजूला नजर फिरवत म्हणालो, ठीक आहे, पण भाडं किती आहे? ती थोडी हसली आणि म्हणाली, 3,000 रुपये. माझ्यासाठी ते भाडं परवडणारं होतं, कारण आता माझ्याकडे स्वतःचा टेम्पो होता आणि कमाई सुरू झाली होती. मी लगेच म्हणालो, ठीक आहे, मी आजपासून राहिलो तर चालेल का? ती माझ्याकडे पाहून सहजपणे म्हणाली, ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही 2,000 रुपये काढून तिला म्हणालो, हा ॲडव्हान्स घ्या. ती म्हणाली, ॲडव्हान्स द्यायची काही गरज नाही, पण मी आग्रह केला, असू द्या. आणि आमचं थोडंफार बोलणं झालं. तिच्या बोलण्यात एक साधेपणा आणि आपुलकी होती जी मला अनोळखी शहरात पहिल्यांदा जाणवली. आणि त्या क्षणी मला असं वाटलं, कदाचित हा प्रवास थोडासा सोपा होणार आहे. ती म्हणाली, काही गरज लागली तर सांगा, इथे शेजारीच माझं सुद्धा घर आहे. म्हणजे तिचं घर माझ्या घराला चिटकूनच होतं. माझा टेम्पो थोडंसं सामान होतं, अंथरूण पांघरूण होतं, काही कपडे होते. ते खाली उतरवून हळूहळू वरच्या खोलीत नेऊन व्यवस्थित ठेवले. इतक्या दिवसांनी मला स्वतःची जागा मिळाली होती, त्यामुळे मनात एक मोठं ओझं उतरल्यासारखं होतं. जणू आतापर्यंत सगळा थकवा 4 भिंतीमध्ये विरघळून गेला होता. काही वेळ मी शांत बसून राहिलो. खिडकीतून येणारी थंड हवा, बाहेरचा हलकासा घोंगाट आणि आतला निवांत शांतता याच एक वेगळं मिश्रण मला अनुभवायला मिळत होतं. आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आयुष्याने मला एक छोटासा पण खूप महत्त्वाचा आधार दिला आहे. मी खूप खुश होतो, कारण राहण्याची सोय झाली होती. खालीच हॉटेल होतं, म्हणजे जेवणाची चिंता नव्हती आणि पुढे जाऊन कदाचित मेससुद्धा लावता येईल असा विचारही मनात डोकावून गेला. पण त्याबद्दल अजून बोलायचं होतं. त्या रात्री मी इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा निर्धास्तपणे झोपलो. ना कुठली भीती, ना कुठलाही ताण, फक्त एक नव्या सुरुवातीची गोड जाणीव. सकाळी लवकरच डोळे उघडले. मन ताजंतवानं होतं. मी फ्रेश झालो आणि टेम्पोची चावी घेत खाली हॉटेलमध्ये आलो. पाहतो तर काय, सकाळी लवकरच हॉटेल सुरू झालं होतं आणि शिल्पा एकटीच सांभाळत होती. तिने माझ्याकडे पाहून हलकेच हसत स्वागत केलं. त्या हसण्यात एक आपुलकी, एक साधेपणा होता जो मनाला अगदी आतपर्यंत भिडून गेला. मी म्हणालो, एक गरम चहा द्या आणि काही नाश्ता असेल तर द्या. काही क्षणातच गरमागरम चहा घेऊन आली. त्या क्षणी ती खूप सुंदर दिसत होती.